कोण होणार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स? आपल्याला उत्तर अवघ्या काही तासात मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. आणि याआधी वन डे वर्ल्ड कपचं उपविजेतेपद, मग T20चं विजेतेपद आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वात मोठा मंच अर्थात अंतिम फेरीत आपण पोहोचलेलो आहे. आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या टीमने खास करून गेल्या 3 वर्षात खूपच सातत्यपूर्ण खेळ केला आहे. मुख्य म्हणजे 3ही वेळा कॅप्टन आहे रोहित शर्मा. 3ही वेळा अंतिम फेरीत आपल्या समोर तगडे संघ होते. म्हणजे बघा ना, वन डे फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया, T20 दक्षिण आफ्रिका आणि आता या फायनलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये समोर आहेत व्यावसायिक वृत्तीने खेळणारे, शिस्तबद्ध खेळणारे किवी अर्थात न्यूझीलंडची टीम, जे क्षेत्ररक्षणामध्ये कांगारूंप्रमाणेच 20 ते 25 धावा अगदी सहज वाचवू शकतात आणि आपल्याला फाईट करायला लावू शकतात. त्यात भारताविरुद्धच्या साखळीतल्या पराभवानंतर सेमीफायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांनी ज्या पद्धतीने हरवलंय ना, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्की उंचावला असणार आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ऑलराऊंडर्सचा भरणा आहे या संघात. म्हणजे बघा, फिरकीपटू आहेत, त्यासोबतच मधल्या फळीत किंवा तळच्या क्रमांकावर येऊन जोरदार बॅटिंग करणारे देखील प्लेयर आहेत. आणि आपल्या इतके त्यांचे फिरकीपटू धोकादायक नसले तरी समोरच्या फलंदाजीला वेसण घालण्याची ते क्षमता ठेवतात. आणि त्यामुळेच मामला टेन्शनचा नाही आहे, मात्र चॅलेंजचा नक्की आहे. त्यातच विल्यमसन आणि रचिन रवींद्र या 2 विकेट्स सामन्याचा नूर पालटू शकतात, कारण ते काय करू शकतात आपण या आधीच्या सामन्यांमध्ये पाहिलेले आहे. भारतीय संघाचा विचार केल्यानंतर टीम कॉम्बिनेशन यावेळी खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे आपण बघत असाल तर 4 फिरकी गोलंदाज आपण खेळतो, ज्याच्यामध्ये रवींद्र जडेजा, ज्याच्यामध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती. त्यातले तिघे आहेत डावखुरे, म्हणजे जडेजा, अक्षर आणि कुलदीप हे तिघे लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. तिघांची स्टाईल थोडी वेगळी आहे. म्हणजे बघा, जडेजाची अचूकता, त्याचा टर्न, तर अक्षर पटेलला उंचीमुळे मिळणारा बाउन्स, त्याचंही टप्प्यातलं सातत्य, स्टंप टू स्टंप ज्याला आपण म्हणतो तशी तो बॉलिंग करत असतो. कुलदीपचा इफेक्टिव्ह चायनामन, त्यामुळे समोरच्या फलंदाजासमोर प्रत्येक वेळी आव्हानाचं एक नवीन ताटच जणू वाढलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये आता वरुण चक्रवर्तीचा बुचकळ्यात टाकणारा लेग स्पिन, यामुळे आपला मारा, आपली गोलंदाजी आणखी प्रभावी जाणवते. इकडे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, जसप्रीत बुमराहसारखा चॅम्पियन बॉलर आपल्या टीममध्ये सध्या नाहीये, तरी देखील समोरच्या टीमला आपण सातत्याने ब्रेक लावतोय, त्यांच्या विकेट्स काढतोय. यावरून आपल्या गोलंदाजीच्या ताकदीची कल्पना आहे. वन डे तसंच T20मध्ये मिडल ओव्हर्स फार महत्त्वाच्या असतात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण त्या मधल्या ओव्हरमध्ये, म्हणजे साधारण 11-12 ओव्हरपासून 30-40 ओव्हरपर्यंत सामन्याची ग्रीप सुटू शकते, आपल्या हातून सुटण्याची शक्यता असते. मात्र तिथेच आपल्या स्पिनर्सनी वन डे वर्ल्ड कप असेल, T20 वर्ल्ड कप असेल आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील अतिशय चातुर्याने, अतिशय हुशारीने गोलंदाजी केली आहे आणि सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. दुबईचं मैदान आपले फिरकीपटू गाजवत आहेत आणि त्यात एकाच मैदानावर आपण खेळतोय. आता याबद्दल काहींनी नाराजीही व्यक्त केली आहे. म्हणजे मैदान एकच असलं तरी सातत्यपूर्ण कामगिरी करणं महत्त्वाचं असतं, कारण समोरचा प्रतिस्पर्धी, दिवस, वातावरण सारं काही बदलत असतं. त्यामुळे अशा चर्चा होतच राहतात. असो, आता हे झालं गोलंदाजीविषयी. पण फलंदाजीत काय, तर फलंदाजीत आपला संघ मजबूत आहेच. म्हणजे बघा ना, रोहित शर्मा, शुभमन गिल सलामीला, वन डाऊन विराट कोहली, 4थ्या नंबरला मग पुढे श्रेयस अय्यर, त्याच्यानंतर अक्षर पटेल आहे आपल्यासोबत, राहुल आहे. अशी सगळी बॅटिंग आहे आपल्याकडे. आणि रोहित सातत्याने किंवा सलामीला येऊन ज्या पद्धतीने तो फटकेबाजी करत असतो. आणि त्याच्यानंतर मग विराट, कारकिर्दीच्या उत्तरार्धातल्या टप्प्यावर रोहित आणि विराट आणखी एक सोनेरी पान लिहायला नक्कीच उत्सुक असतील. रोहितने सलामीला येऊन समोरच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत धावांचा खजिना भरायचा आणि मग विराटने 3ऱ्या नंबरवर येऊन एकेरी दुहेरी धावांवर भर देत, काही वेळा खराब चेंडूचा समाचार घेत शेवटपर्यंत खेळत या खजिन्यात भर घालून समोरच्या टीमच्या विजयाला, मनसुब्याला कुलूप लावायचं. हा फॉर्म्युला जणू वर्कच झालेला आहे. आपण बघतोय तो सातत्याने हे दोघे तसं खेळतात. आणि श्रेयसच्या कन्सिस्टंट बॅटिंगने एक गोष्ट मात्र केली आहे, त्याने विराटवरचं दडपण काढून टाकलं. त्यामुळे विराट कोहली स्थिरावायला वेळ घेऊन नंतर स्ट्राईक रेट वाढवू शकतो, जे तो सातत्याने करत आले. चॅम्पियन बॅट्समन आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. राहुलनेही आक्रमण आणि बचावाचा संगम साधला आणि उत्तम फलंदाजी केली. हाणामारीच्या षटकातले पंड्यासारखे स्पेशलिस्ट आपल्याकडे आहेत, तर मोठे फटके खेळू शकणारे अक्षर आणि जडेजासारखे खेळाडू देखील या बॅटिंग लाईनअपमध्ये आहेत. त्यामुळे जवळपास 8 नंबरपर्यंत आपल्याकडे एकदम तगडी बॅटिंग. क्षेत्ररक्षणातही आपण सतर्क आहोत. फायनलचा हा मंच पाहता आणखी दक्ष राहावं लागेल, कारण आता अर्थातच मी म्हटलं तसं समोर न्यूझीलंड टीम आहे. तेव्हा नवीन दिवस, नवीन प्रतिस्पर्धी, नवीन आव्हान आणि मुख्य म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पणाला लागेल. होळी जवळ येते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे विजयाचा रंग आपल्याला उधळायचा आहे आणि विजयाच्या रंगात रंगून जाण्याकरता आपण मग रोहित सेनेला शुभेच्छा देऊया आणि म्हणूया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स व्हा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.